15 फेब्रुवारी 2025 रोजी बंजारा समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची 286व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील सकल बंजारा समाजाच्या वतीने शहरातील 7 रस्ता शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली आहे। सदरच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। या वर्षीच्या श्री संत सेवालाल मध्यवर्ती मिरवणूक समितीचे अध्यक्ष म्हणून युवराज खिरू चव्हाण कुमठेतांडा, कार्याध्यक्ष मिथुन राठोड घोडातांडा, उपाध्यक्ष विश्वनाथ राठोड वरळेगाव, उपाध्यक्ष दशरथ चव्हाण प्रतापनगर, उपाध्यक्ष किरण राठोड मुस्ती, उपाध्यक्ष बाबू जाधव कुमठे, उपाध्यक्ष रोहित संजय जाधव शंकरनगर विंचूर, सचिव म्हणून विवेक सुभाष चव्हाण नेहरूनगर, खजिनदार मिथुन चव्हाण प्रतापनगर, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून आकाश चव्हाण बंजारा गायक राहुल चव्हाण बेलाटी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। यावेळी माजी अध्यक्ष युवराज चव्हाण सावकार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले बंजारा समाजातील मान्यवरांनी आपापले मनोगतही व्यक्त केले। यावेळी माजी महापौर अलका राठोड, आयडियल शाळेचे अध्यक्ष सचिन चव्हाण, टायगर ग्रुप कविता चव्हाण, मुळेगाव सरपंच विजय उमाकांत राठोड, नितीन नाना चव्हाण, माजी पीआय तुकाराम राठोड, माजी इन्स्पेक्टर प्रेमसिंग राठोड, श्रीमंत राजे चव्हाण, महाराष्ट्र राज्य लमाण तांडा समृद्धी योजना अशासकीय सदस्य व जिल्हाध्यक्ष कनीराम चव्हाण, माजी सरपंच फुलसिंग चव्हाण, माजी सरपंच दशरथ राठोड, सागर सिमेंट अधिकारी शिवाजी राठोड, उद्योगपती आरडीएक्स सह आदी पदाधिकारी व बंजारा बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। नूतन अध्यक्ष युवराज चव्हाण तसेच पदाधिकाऱ्यांनी सेवालाल महाराज यांच्या 286व्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम घेणार असल्याची माहितीही दिली आहे। निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा बंजारा समाजातील दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। मध्यवर्तीची मिरवणूक ही सोलापुरात आकर्षणाचे प्रत्येक वर्षी केंद्रबिंदू ठरत आहे। यंदाही 7 रस्ता ते नेहरूनगर भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीत बंजारा समाजाचा रूढी परंपरा आणि नृत्य तसेच सर्व धर्म समूहाचा आदर्श सोलापूरकरांना यंदाही पाहावयास मिळणार आहे। संत महात्म्यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी बंजारा समाजाने एक समाजापुढे आदर्श ठेवलाय।